पनवेल शहरासाठी अभिमानाची बातमी। पनवेलची सुकन्या कुमारी वैष्णवी गणेश कडू नुकतीच कमर्शियल पायलट बनली आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल पत्रकारांच्या वतीने तिचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता गणेश कडू यांच्या कार्यालयात पोदी नवीन पनवेल येथे हा सत्कार समारंभ पार पडला। या कार्यक्रमात पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। वैष्णवी सारख्या तरुणीने घेतलेली ही भरारी पनवेलच्या प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरेल। पनवेलच्या आकाशात वैष्णवीची भरारी आणि पत्रकारांच्या कौतुकाच्या गजरात तिच्या यशाचा सन्मान करण्यात आला। माझ्या सरकारला योग म्हणायला हरकत नाही। माझी मुलगी वैष्णवी ही कमर्शियल पायलटचं प्रशिक्षण पूर्ण करून अमेरिकेतनं आपल्या भारतात आलेली आहे। गेले 2 वर्ष सातत्याने तिचं ते प्रशिक्षण चालू होतं। आज खऱ्या अर्थाने कमर्शियल पायलट लायसन तिने प्राप्त करून आमचं जे स्वप्न होतं आई बापाचं ते पूर्ण केलेलं आहे। आणि ते स्वप्न पूर्ण केल्यानंतर आमच्या नुसत्या कडू कुटुंबाचाच मान उंचवला नाही, तर आपण हे जे पनवेलवासी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पत्रकार जो चौथा स्तंभ मानला जातो या देशाचा, त्याच्यामध्ये आपलं योगदान या पनवेलमधली जी पत्रकारिता आहे ती कशा प्रकारची आहे याचं एक जिथं जागतं उदाहरण आपण आपल्या माध्यमातून दिलं। आणि मला वाटतं अशा प्रकारे सार्वजनिक मध्ये सर्वात पहिला वैष्णवीचा कोणी सत्कार केला असेल तर आपल्या पत्रकार संघर्ष समिती पनवेल यांच्या माध्यमातून मी पनवेल पत्रकार संघर्ष समितीचा खरंच मनापासून सदैव ऋणी राहील। आणि आपण पनवेलचे पत्रकार कसे वेगळे हे त्याचा मेसेज याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पोहोचवला। कारण मला वाटतं अशी कमर्शियल पायलट बरेच झालेले आहेत, परंतु अशा प्रकारे पनवेलच्या पत्रकारांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अशा प्रकारे संघर्ष समितीच्या माध्यमातून हा जो माझ्या मुलीचा आपण सन्मान केला तो माझ्या सदैव लक्षात ठेवेन। आपण हा जो आमचा सन्मान करून आपल्या मग तो डिजिटल असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे याच्या माध्यमातून आम्हाला जी काही प्रसिद्धी देत आहे त्या प्रसिद्धीसाठी मी आपले आभार मानतो। आमच्या या इथे असलेल्या आमच्या बहिणाबाई कृपालीताई शिंदे यांनी देखील समजताच त्यांचा जो अंक आहे त्या अंकामध्ये एक जे महिलांचं प्रमुख स्थान आहे त्या प्रमुख स्थानाच्या ठिकाणी माझ्या मुलीचा फोटो लावला। मी माझ्या बहिणीचे देखील मनापासून आभार मानतो। आणि आपण जी प्रसिद्धी आमच्या कडू कुटुंबाला माझ्या वैष्णवीला दिलेली आहे ती सदैव त्या ऋणात राहणं पसंत करेन। मी आभार मानणार नाही पण ऋणात राहणं नक्कीच पसंत करेन। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोदी ग्रामस्थाची मुलगी आहे रायगडमध्ये आणि पनवेलमध्ये आपल्या तालुक्यामध्ये तिने छान प्रकारे यश मिळवलेलं आहे। कमर्शियल पायलट म्हणून तिने आज जी उभारी घेतली आहे आई वडिलांचं आज कामा प्रेमाला तिने एवढं मोठं यश दिलेलं आहे की आज त्यांचाही या गोष्टी या बघितल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता की मुलीने आई वडिलांना जेव्हा पायलटचं जे प्रदर्शन दाखवलं आणि ज्यावेळेला ती फिरायला घेऊन गेली आम्हाला असं भरून आलं की त्यांचं हूर भरून आलं त्यावेळेला की माझी मुलगी आज मी तिला बोटाला धरून चालायला शिकवलं, आज तिने आम्हाला उंच भरारी घेतली। या गोष्टीतनं आम्ही आज गणेश भाऊंना सुद्धा अभिनंदन करतो की खरंच तुमच्या होतात ना कर्म हे तुमच्या पुढे आले, मुलीला शिकवून तुम्ही आज इतकं पुढे केलं। आज दोन्ही मुलांच्या चालतात एक अभिमानास्पद त्यांनी करून दाखवलेलं कार्य आहे। आणि कमर्शियल पायलट ओळखली जाणारी वैष्णवी कडू ही आपली गावातलीच आहे, आपल्या रायगडातली आहे आणि त्याच्यासारख्याच अनेक महिलांनी आणि मुलींनी अशा पद्धतीने कार्य करून आपल्या देशाचं नाव रोशन करावं असं प्रामाणिकपणे आणि शुभेच्छा देते वैष्णवीला आणि कडू कुटुंब यांना सुद्धा। धन्यवाद। पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उत्तर उपाध्यक्ष आदरणीय गणेश कडू साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आणि त्या दरम्यान आपण सर्व पत्रकार संघाने त्यांची सुकन्या वैष्णवी गणेश कडू हिचा सन्मान या ठिकाणी ठेवला त्याबद्दल तुमचं सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतोय। पनवेल तालुक्यामध्ये नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये ही मानाची गोष्ट आहे आणि आपल्या अभिमानाची गोष्ट आहे। एक मुलगी आणि आपल्या सुकन्या गणेश कडू यांनी किती मेहनत घेतली असेल आपल्या मुलीसाठी, त्यांच्या प्रयत्नातून आज आपण नुसतं नाव वाचतोय, सगळ्याकडे नाव झालं सगळ्या मीडियामध्ये। एक मुलगी आपली कमर्शियल पायलट होते, त्याचा अभिमान सर्व पनवेलच्या जनतेला आणि सर्व नागरिकांना सुद्धा आहे।
आणि त्यांनी जे गणेश कडूंची मेहनत केली, त्यांच्या परिवारांची मेहनत त्या मुलीसाठी, त्यामुळे त्यांनाही धन्यवाद, त्यांचाही आभार मानतोय आणि त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. असंच यशस्वी हो आणि पनवेल शहराचं, पनवेल तालुक्याचं आणि आपल्या कडू कुटुंबाचं नाव असं उज्ज्वल सतत होत जावं अशी ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि तुमच्या गणेश कडून सर्व परिवाराला या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. पनवेलच्या अभिमानात एक चांगली आनंदाची बाब झालेली आहे. आमचे सहकारी मित्र माजी नगरसेवक भाजपा उपाध्यक्ष रायगड जिल्हा गणेशजी कडू यांची सुकन्या वैष्णवी गणेश कडू यांनी कमर्शियल पायलटचं शिक्षण घेऊन आज कमर्शियल पायलट मान्यता मिळून आज तिला लायसन आलेलं आहे आणि ती आता यापुढे कमर्शियल पायलट म्हणून ती ओळखली जाणार आहे. निश्चितच आम्हाला पनवेलच्या सगळ्या तमाम जनतेला तिचा अभिमान आहे आणि म्हणून आपण पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने तिचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि तिचा आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आज त्यांना बाबासाहेबांची प्रतिमा स्वतःहून मी जाणीवपूर्वक एक विचाराने दिलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी स्त्री शिक्षणासाठी जी हे केली होती, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी याला शिक्षणासाठी, स्त्री शिक्षणासाठी उद्धार केला. बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणाची आणि स्त्रियांच्या अनेक जे काही अधिकार आहेत, न्याय आहेत, त्यांना जे ज्या अधिकार, मूलभूत अधिकार आहेत ते देण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. कुठल्याही जाती धर्म पंथाचा विचार न करता, मानव आणि स्त्री असाही कुठला भेदभाव न करता प्रत्येकासाठी काम केलेलं असं आहे आणि असं एक चांगलं संविधान, एक दर्जाचं संविधान भारताला दिलेलं आहे. असं बाबासाहेबांची प्रतिमा देऊन त्यांना एक आदर्शवत त्यांच्या बाबासाहेबांच्या ठेवून पुढे अधिक त्याच्यामध्ये शिक्षण घ्यावं आणि त्यांच्या जीवनातले यशाची शिखरे त्यांनी पादाग्रात करावी याच्या ठिकाणी पुन्हा शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.